हॅलो नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम ओम नमः शिवाय। मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी एका एक्झिबिशनमध्ये गेलेली होती, क्राफ्ट बाजारमध्ये, ज्याला आपण बंजारा मार्केट पण म्हणतो। तिथून मी काय काय आणलं मी हे तुम्हाला दाखवणार होते। तर चला तेच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर मी तिथून सगळ्यात पहिले हा घेतलेला होता एक छोटा टी सेट मिनीचरचा, जो की मी आर्यासाठी घेतलेला आहे। त्याच्यात असं छान 4 सॉसर आहेत, कप्स आहेत, एक आपलं शुगरसाठीच आहे, दुधाचं आहे आणि केटल आहे एक मस्त छान अशी। तिला खूप आवडलेलं होतं हे आणि तिने ते खेळायला घेतलेलं होतं सगळं, त्याच्यामुळे मला ते काल शूट करता नाही आलं आणि तो व्हिडिओही बराच मोठा झाला असता, म्हणून मग मी म्हटलं की त्याचा एक वेगळाच व्हिडिओ करूया आपण। तर हा छान असा सिरामिकचा टी सेट आहे, पूर्ण सगळं आहे त्याच्यामध्ये, बघू शकताय। हा भातुकलीचा छान आपला मिनीचरचा, खूप मस्त आहे तो आणि जड पण आहे, छान हेवी आहे, क्वालिटी पण छान आहे त्याची। आणि हा काहीतरी मला फक्त असं 100 रुपयालाच मिळालेला आहे, खूप स्वस्त मिळाला तो। त्यानंतर मी तिथनं हे दिवे घेतलेले आहेत त्या सिरॅमिकच्याच शॉपमधून। असे हे वेगवेगळ्या कलरचे दिवे आहेत। मी 3 कलर घेतले, तिथे बरेच कलर होते, व्हाईटमध्ये पण होते, ते पण होते, पण मी आधी वेगळे म्हणजे एकाच कलरचे घेतले होते, पण मिस्टर बोलले की नको, सगळं वेगवेगळ्या कलरचं घे, छान मल्टी कलरमध्ये होतील ते। मग मी हे छान असे 3 कलरमध्ये दिवे घेतले तिथे। आणि हे 150 रुपयाला 6, जर एक दिवा घेतला तर 30 रुपयाला होता आणि 6 घेतले तर 150 रुपयाला, म्हणजे 25 रुपयाला आपल्याला एक दिवा पडला। तर हे जरा महाग आहे तिथे। आणि तिथे बघा मी हा एक छान असा छोटासा क्यूटसा सोफा घेतलेला आहे, सोफा म्हणू शकतो किंवा चेअर म्हणू शकतो आपण त्याला, आणि हा मला 30 रुपयाला एक पडलेला आहे। तर हे पण 150 रुपयाचं 6 होतं। तुम्ही याच्यात सोफा होता, अजून बर्ड्स होते, बरेचसे ॲनिमल होते, पण मला ते नको म्हटलं, अरे सगळं फोडून टाकेल, त्यासाठी मी ते काही घेतलं आणि मग फक्त हा सोफा मला खूप आवडला होता, म्हणून मी तो एकच सोफा घेतला। त्यानंतर ते वुडनचं जे मी शॉप दाखवलं होतं लास्टला सगळ्यात, तर त्या वुडनच्या शॉपमधून, स्टॉलमधून मी हे घेतलं, पोथीचं स्टँड, छोटंवालं आहे हे, सगळ्यात खूप छान आहे। माझ्याकडे नव्हतंच हे, मला पोथीसाठी हवं होतं, तर मी हे तिथून घेतलं। तर मला हे सगळ्यात छोटंवाली साईज आहे, एकदम स्मॉल साईज, 400 रुपयाला मिळालेलं आहे तिथे। त्याच्यानंतर ते 30-30 रुपयाला शॉप आहे ना, स्टॉल, तिथे मी हे घेतलं। याच्यामध्ये हे बर्फासाठी नाही आहे, म्हणजे आपण याच्यात छोटं छोटं काही पण असं, मी हे कशासाठी घेतलं आहे तर मी हे वातीला बनवण्यासाठी घेतलेलं आहे। याच्यामध्ये अशा छान कापसाच्या फुलवाती ठेवायच्या आणि त्याच्यावरती तूप टाकून त्या सेट करायला ठेवून द्यायच्या। मी हे तूप म्हणजे वाती बनवण्यासाठी घेतलेलं आहे। हे प्लास्टिकचं आहे, मी आधी बनवत होते ते सिलिकॉनमध्ये बनवत होते, पण ते खूप मोठ्या व्हायच्या, दिव्यामध्ये बसत नव्हते त्या छान, आणि ते मग जेव्हा जळायच्या पूर्ण जळून जायच्या, खूप भडका व्हायचा त्याचा, त्याच्यामुळे मग मी आता हे छोटंवाला घेतलेलं आहे। तर बघूया, तसं मी प्लास्टिक अवॉइड करते, पण हे मी वाती बनवण्यासाठी घेतलेलं आहे, त्याच्यामुळे चालतं आहे प्लास्टिक। आणि हे जे म्हणाल तुम्ही, तर मग हे प्लास्टिक कुठून आलं तर हे आर्या एका तिथे जे आपले बॉल टाकण्याचं पॉईंट कमवायचं जो एक खेळ असतो, त्याच्यामध्ये ही आर्या जिंकलेली आहे। मी तर त्या माणसाला नकोच म्हणत होते, पण तो म्हणे आता जिंकले तर तुम्हाला घ्यावंच लागेल, तर त्यांनी मग हे दिलं। तर तिने त्याच्यात तिची खेळणीच ठेवलेली आहे सगळी, तिलाच खेळायला दिलेलं आहे मी ते, म्हटलं की नको, ते मी काही घरात वापरणार नाही आहे त्याला, म्हणून तिचे खेळणी ठेवण्यासाठी तिने त्याला घेतलेलं आहे। असं छान तिचा सेट पूर्ण बसतो त्याच्यामध्ये, टी सेट। त्यानंतर मी तिथे नाही तर त्याच्या बाहेर असलेला एका असंच सेल लागलेला होता तिथे भांड्यांचा, तर त्या सेलमधून मी ह्या डिशा घेतल्यात। तर बघू शकता ही 10 रुपयाला एक डिश। आता मी याला धुतलं आहे, त्यामुळे याचं प्राईस चाललं गेलेली तरी थोडी दिसते। तर ह्या 3 साईजमध्ये डिश घेतलेल्या आहेत मी, तुम्ही बघू शकताय। तर ही सगळ्यात छोटी साईज आहे, तर ह्या पण मी 6 घेतलेल्या आहेत सगळ्या साईजमध्ये। ह्या 3 साईजमध्ये घेतलेल्या आहेत मी, सगळ्यात स्मॉल, मीडियम आणि त्याच्या खालची मोठी साईजमध्ये। तर अशा 3 साईजमध्ये मी घेतलेल्या आहेत इथे।
खूप छान आहेत. ह्या आपल्याला पूजेसाठी पण वापरता येतात किंवा छोटे छोटे जे वाट्या असतात त्याच्यावरती झाकण ठेवण्यासाठी वापरता येतात किंवा खेळ भांडे म्हणून. तर मी इथं आर्याला खेळण्यासाठीच घेतलेलं आहे, कारण की तिच्याकडे आधी पण माझ्याकडच्या आहेत अशा डिशा. बघा तुम्ही बघू शकतात माझ्याकडे आहेत अशा बऱ्याचशा डिशा. म्हणजे ह्या पण 6 घेतलेल्या. मी आता 3-3च तिला इथं खेळायला ठेवलेल्या आहेत, कारण की ती सगळं इकडं तिकडं फेकून देते, मिक्स करून टाकते सगळीकडे, सापडत नाही लवकर. म्हणून मग मी तिला 3-3च काढून ठेवलेल्या होत्या, बाकीच्या 6 ठेवून दिल्या. आणि हे डबी पण आधीचीच आहे. ही पण मी काही 10 रुपयाला का काय घेतलेली. ह्या पण 10-10 रुपयालाच घेतलेल्या आहेत मी. आणि ह्या पण सगळ्या मोठ्या साईजच्या पण 10 रुपयालाच आहे. बघा इथे दिसतं आहे. आणि मीडियम पण 10 रुपयाचं आहे. सगळ्या 10-10 रुपयाचं आहे. आणि त्यानंतर त्याच दुकानातनं मी ह्या वाट्या घेतल्या ज्या 5-5 रुपयाला होत्या. बघू शकता अशा छोट्याशा वाट्या आहेत. आपल्याला काही पण प्रसाद वगैरे ठेवायचा असेल किंवा खेळभांडी म्हणूनच घेतलेला आहे खरं तर मी ह्या तिला, भातुकली म्हणून. छान, कारण की पितळाची भातुकली मला तिला घ्यायची, पण ती खूप कॉस्टली असल्यामुळे आणि ती अजून लहान आहे, खेळेल नाही खेळेल, हरून टाकेल सगळं. त्याच्यामुळे मग म्हटलं की नको, ठीक आहे सध्या स्टीलचंच बरं आहे. आणि प्लास्टिक तर मी अवॉइडच करते, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. मी प्लास्टिक जरा देखील वापरत नाही, प्लास्टिकचे भांडे, त्यामुळे मी तिला घेणारच नाही आहे. आणि हे एक छान असं तिला मग्गा, गाळणी आणि सुपली असं, हे पण 50 रुपयाचं 3 असं मला मिळालं होतं. एक घेतलं तर 20 रुपयाला होतं आणि हे 50 रुपयाचं 3 होतं. तर हे मी घेत नव्हते, तर माझ्या न कळत तिने डॅडाला पटवलं तिच्या आणि ते घेऊन टाकलं डॅडाकडनं. आणि मग मला नंतरून घरी आल्यावरती डॅडाने दाखवलं तिच्या की हे बघ हिने हे पण घेतलं तिथे. या बाऊल तर आधीच्याच आहे, ह्या मला हळदी कुंकामध्ये दिल्या होत्या कोणीतरी. हे कासव पण माझं आधीचंच आहे. छान असे 3 कासव आहे त्याच्यावरती, म्हणजे वरती 2 कासव आहे आणि हे मोठं कासव आहे. असं छान हलतं हे. त्यानंतर हा स्टोव आहे एक, हा पण तिने असंच एका आम्ही जो मेला लागतो त्यातनंच घेतलेला आहे. हा पण 50 रुपयाचाच आहे. हा स्टीलचाच आहे. छान शेगडी आहे ही छोटीशी तिची. आणि हा एक हंडा, हा पण असं काहीतरी 30-40 रुपयाचाच आहे असं. तर हे आधीचं आहे सगळं, ज्याला मी साईडला ठेवते तुम्हाला म्हणजे दिसायला. आणि हे एवढं ते तिने तिथून घेतलेलं आहे. हे सगळं मी घेतलेलं आहे आणि हे एकटीने घेतलेलं आहे फक्त. तर त्या एक्झिबिशनमधून मी इतकं हे सगळं सामान घेतलेलं आहे, जे की खूप स्वस्त मिळालं मला. हे 30-30 रुपयेवालं जे स्टॉल होतं तिथून घेतलेलं आहे. हे लाकडाच्या इथून घेतलेलं आहे. आणि हे एवढं सगळं सिरामिकवाल्याकडनं घेतलेलं आहे. आणि हे त्याच्या बाहेर असलेलं एका सेलच आहे तो. स्टीलचे भांडे होते तिथे 5 रुपयापासून सुरुवात असलेल्या गोष्टी होत्या, तर तिथून हे एवढं घेतलेलं आहे मी. तर तुम्ही बघू शकताय, छान आहेत, क्वालिटी पण छान आहे, खूप छान आहे. दिवे इतके जड आहेत, हे हेवी आहेत विशेष म्हणजे. आणि सोफा तर इतका क्यूटसा आहे हा, खालून पोकळ आहे पण छान आहे. जर वापरला व्यवस्थित तर टिकेल चांगला, कारण की माझ्याकडे बरेचसे मातीचे भांडी पण आहेत अजून. माझ्या एका व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये तुम्ही बघितलेच असेल, जेव्हा मी अन्नपूर्णा मातेची पूजा केली होती, 15 डिसेंबरचा व्हिडिओ आहे तो. तर त्यात मी बरीचशी मातीची भांडी माझी ठेवलेली आहे तिथे, छान मांडलेली आहेत. तर हा होता आजचा माझा छोटासा व्लॉग. कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.